हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या खरं तर इम्पॉर्टंट टॉपिकला सुरुवात करूया. सो बघा, मग खरं तर आपण फ्री ऑनलाईन ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाईन ड्रेस क्लासचा 18वा दिवस. तर बघा, बोल करता खरं तर 16-17 दिवस झालेले आहेत आणि ह्या 16-17 दिवसात आपण खूप काही महत्त्वाचे टॉपिक या क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्ही सगळे माझ्यासोबत तशी प्रॅक्टिस करताय, तुम्ही खूप छान छान कमेंट्स करताय, सो त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि चला मग आता आपण कंटिन्यू करूयात. सो आजचा जो काही टॉपिक आहे तर खरं तर त्याला सुरुवात करण्याच्या आधी आपण याआधी काय काय शिकलेलं आहोत तर ते इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून थोडीशी म्हणजे लिंक लागली पाहिजे. आता मी जे काही टॉपिक सांगणार आहे ते म्हणजे पुढचा आजचा जो काही व्हिडिओ आहे तर त्यात काय शिकवणार आहे किंवा पुढची लिंक लागण्यासाठी. त्याचबरोबर याआधी जर का एखादा क्लासचा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल, एखादा टॉपिक मिस झाला असेल तर तुम्हाला ते व्हिडिओ म्हणजे लक्षात पण येईल आणि सगळ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कम्युनिटी बॉक्समध्ये म्हणजे कमेंट बॉक्समध्ये देते खरं तर पूर्ण प्लेलिस्टची, जेणेकरून एकाच लिंकमध्ये तुम्हाला आतापर्यंतचे सगळे व्हिडिओज मिळून जाते. ठीक आहे. सो चला मग, हा जो काही क्लास होता खरं तर तो आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केला होता. म्हणूनच सुरुवातीलाच मी तुम्हाला ड्रेसवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची, त्याचबरोबर बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं, तर हे दोन्ही टॉपिक आपण कव्हर केले होते, जे खूप खूप इम्पॉर्टंट आहे, बेसिक आहे आणि स्टार्टिंगला ते कव्हर होणं गरजेचं सुद्धा आहे. आणि त्यानंतर खरं तर आपला एक संपूर्ण ड्रेस कटिंग स्टिचिंग झालेला आहे. अस्तरचा ड्रेस होता. नेक कसा रेडी करायचा, स्लीव्ह कशी कटिंग स्टिचिंग करायची, कट कसा ऍडजस्ट करायचा, कसा स्टिच करायचा, फिटिंग कशी टाकायची, त्याचबरोबर सलवारला नेफा कसा कटिंग स्टिचिंग करायचा, तो कसा स्टिच करायचा, बॉटम कसा रेडी करायचा आणि फिटिंग कशी टाकायची. सो फायनली संपूर्ण ड्रेस झालेला आहे आपला टॉप आणि सलवार सहित, अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. त्याचबरोबर काही फॉर्म्युले सांगितले, कॅल्क्युलेशन सांगितले आणि ते वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे हे देखील सांगितलेलं आहे. आय होप सो ते तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवलेलं असलच. त्यानंतर बघा, मग आपण खरं तर जो काही ड्रेस आहे तर त्याची तुम्हाला मी डायग्राम सांगितलेली आहे, जेणेकरून ती डायग्राम तुम्ही वहीमध्ये काढून ठेवाल आणि जर तुमचा काही गॅप वगैरे झाला तर ती डायग्राम बघून तुम्हाला परफेक्ट अशी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी, आणि ते फॉलो करून तुम्हाला कुठल्याही साईजची परफेक्ट अशी कटिंग स्टिचिंग सहजच करता सुद्धा येईल. त्यानंतर ड्रेसचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं याच्यात खूप साऱ्या कमेंट्स होत्या. सो खास मग तुमच्या आग्रहाखातर मी तुम्हाला ड्रेसचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं हे सांगितलेलं आहे, जेणेकरून एकाच मापाचे जर परत ड्रेस कट करायचे असेल तर कॅल्क्युलेशन वगैरे काहीच करावं लागणार नाही. अगदी 2 मिनिटात फक्त पेपर पॅटर्न ठेवून लगेचच कटिंग तयार होईल. यासाठी खरं तर मी तो टॉपिक आपण या क्लासमध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर आता आपण एक खणाचा फ्रॉक घेतलेला आहे, त्यानंतर घागरा घेतलेला आहे आणि प्लेटेड फॅन्सी फ्रॉक घेतलेला आहे. हे तिन्हींची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते ड्रेस स्टिच तर करता येईल पण प्रॉपर फिनिशिंग सहित देखील सहज यावे यासाठी. आणि त्यानंतर ना खरं तर आपण महत्त्वाचा पुढचा टॉपिक घेतला होता तो म्हणजे कॉर्ड सेट. याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे. बऱ्याचशा कमेंट्स पण होत्या आणि तुमच्यासोबत खरं तर मला ट्रेंडिंग हा ड्रेस शेअर करायचाच होता, सो त्यामुळे आपण हा क्लासमध्येच घेतलेला आहे. तर त्याची सुद्धा कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. खरं तर त्याआधी ना मी तुम्हाला तो ड्राफ्टिंग कसं करायचं म्हणजे डिझाईन कसं करायचं ड्रेसचं तर ते सांगितलं, कारण बऱ्याचदा आपल्या डोक्यात किती कन्सेप्ट असते आणि ती कशी स्टिचिंग करावी हे सुचत नाही. त्याआधी आपल्याला ती डायग्रामच्या स्वरूपात ड्रॉ जर आपण केली तर आपल्याला ते लक्षात येतं की ते डिझाईन तर पॅटर्न छान दिसेल की नाही. सो त्यामुळे मग फॅशन डिझायनिंगचा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे ड्राफ्टिंग करणे, डिझायनिंग करणे. सो तो आपण एकदम इथे परफेक्ट असा व्यवस्थित कव्हर केलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो काही पॉइंट होता तर तो सुद्धा कव्हर केलेला आहे आपण. खरं तर तो म्हणजे ड्रेसची संपूर्ण कटिंग केलेली आहे, टॉपची कॉर्ड सेटच्या टॉपची कटिंग, त्याचा नेक डिझाईनचा आहे, बाही डिझाईनची आहे. सो हे दोन्ही कव्हर केलं आणि त्यावरची जी काही प्लाझो पॅन्ट आहे तर त्याची संपूर्ण कटिंग आपली खरं तर झालेली आहे आणि आज आपण कटिंग केलेली ही प्लाझो पॅन्ट स्टिच करणार आहोत. सो बघा, मग याच्या बॉटमला डिझाईन आहे तर ती डिझाईन कशी बनवायची बॉटमची तर ते सुद्धा आज आपण कव्हर करणार आहोत. कसं स्टिच करायचं, इलास्टिक कसं लावायचं, फिटिंग कशी करायची. सो हे सगळं मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ परफेक्ट अशी प्लाझो पॅन्ट सहज स्टिच करता येईल, ते सुद्धा मस्त असा डिझायनर बॉटम्स आहेत, कारण बॉटमला पण आज छान डिझाईन बनवणार आहोत. सो हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, टिप्स ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे आणि जरी तुम्ही कुणी पहिल्यांदा शिवत असाल तरी सुद्धा तुम्हाला जमेल.
खरं तर इतक्या सोपी पद्धत आहेच याची खरं तर. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट कॉर्ड सेट कटिंग स्टिचिंग सहजच करता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो चला मग आता कटिंग केलेली प्लाझो पॅन्ट आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. सो सगळ्यात आधी मी सांगते की याचा जो काही कटिंगचा व्हिडिओ आहे तर तो मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देते, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे कटिंगचा व्हिडिओ सहजच मिळेल. अगदी सोप्या पद्धतीने कटिंग टाकलेली आहे. आता आपल्याला स्टिच करायचे आहेत, तर बघा ह्या पद्धतीने 2 पार्ट्स आपले रेडी झालेले आहेत. सो सगळ्यात आधी आता आपल्याला काय करायचं, एक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आहे. आणि हा जो काही साईडचा गोलाकार शेप दिसतोय ना, तर सगळ्यात आधी तो पार्ट आपल्याला इथे खरं तर जोडून घ्यायचा आहे. आणि बघा मग सगळ्यात पहिल्यांदा ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे इथून आता आपल्याला टीप मारायची आहे, तर साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवायचं. स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे आणि जसा गोलाकार शेप आहे व्यवस्थित तसंच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, मार्जिन कमी पकडू नका, नाही तर तिथून शिलाई निघण्याचे लगेच चान्सेस असतात. शेवटी सुद्धा डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. आणि एवढंच नाही तर ही जी काही संपूर्ण टीप आहे तर इथे आपल्याला डबल टीप सुद्धा देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित पॅक राहील. आता बघा संपूर्ण प्लाझो पॅन्टची स्टिचिंग करताना म्हणजे ही जी काही पॅन्ट आहे तर ही पूर्ण शिवताना मी जिथे जिथे तुम्हाला सांगणार आहे की डबल टीप द्यायची आहे तर तिथे तिथे डबल टीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सेम बघा आता हा पार्ट ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ करून जशी आपण दाबटीप देतो ना त्या पद्धतीने इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित पकडायचा आहे. गोलाकार शेप आहे, मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा गोलाकार पार्ट स्टिच करताना बरेचसे प्रॉब्लेम्स येतात, सो त्यामुळे. तर बघा मग ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. सेम आता ह्याच पद्धतीने जो काही आपला दुसरा पार्ट आहे दुसऱ्या साईडचा हे बघा, तर तो सुद्धा आपण जसं एक पार्ट सरळ उलटात तर हे लगेच लक्षात असेल तसंच ठेवायचं आहे. आणि इथे सुद्धा अर्धा इंच मार्जिन ठेवत खरं तर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याचबरोबर आता इथून स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करायचा आहे. आणि बघा एकसारखं मार्जिन पकडलं आहे. खालचा वरचा लेअर पुढे मागे वगैरे सुद्धा होऊ देऊ नका, तसा जरी झाला तरी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि बघा मग पुन्हा आपण इथे आता या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हा पार्ट सुद्धा सरळ करून आपल्याला इथे मी म्हटल्याप्रमाणे जी काही आपण आधी दाबटीप दिलेली आहे ना तर तशीच दाबटीप सुद्धा इथे देऊन घ्यायची आहे. तर बघा हा पार्ट ना ह्या पद्धतीने पकडायचा आहे, कारण एक साईडने आता जॉईन केलेला आहे त्यामुळे तो पूर्ण आता ओपन तर खरं तर होणार नाहीये. आणि बघा मग व्यवस्थित एकदम कडेकडेने सावकाशपणे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंगचे म्हणजे व्यवस्थित येईल याचा विचार करत करत ह्या पद्धतीने आपण इथे खरं तर हे दाबटीप देऊन घेत आहोत. ठीक आहे. हे बघा. ओके. तर ऍक्च्युली इथे लक्षात येईल की किती प्रॉपर छान फिनिशिंग आहेत. आता दोन्ही पार्ट्सने पण जॉईन पण केले आणि दाबटीप सुद्धा देऊन घेतलेली आहे बघा. त्यानंतर हे या पद्धतीने बरोबर सेंटरला दोन्ही जॉईंट पार्ट्स मॅच करायचे आहे. आणि खरं तर आता इथे आपल्याला इलेस्टिक लावायचं आहे, तर ते इलेस्टिक किती इंचाचं आहे त्यावर ते डिपेंड आहे. तर बघा 1 इंचाचं म्हटलं तरी चालेल, 1 ते 1.25 ह्या पद्धतीने इलेस्टिक राहील. आणि वरचा ना पार्ट आपल्याला एकदम एक लाईन म्हटलं ना तरी चालेल तेवढा फोल्ड करून एक सिंपल टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून इलेस्टिक व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित लागलं जावं यासाठी. तर बघा मग एकसारखं पकडायचं आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पूर्ण कमरेला आपल्याला वरच्या साईडने एक टीप मारून घ्यायची आहे. 1/2 इंचावर असं फोल्ड केलं ना तरी सुद्धा चालेल. तर एक लाईन एवढं बारीक तर फोल्ड होणार नाहीये, नाहीतर लगेचच धागे वगैरे निघण्याचे सुद्धा चान्सेस राहतील. सो बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित मी म्हटल्याप्रमाणे अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत पकडत खरं तर आपण इथे ही टीप मारून घेत आहोत. आणि असंही मी तुम्हाला बघा अगदी जवळून दाखवते कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित स्टिच करता यावं यासाठी. तर बघा किती छान व्यवस्थित आपण इथे टीप मारून घेतलेली आहे, ती सुद्धा एकदम एकसारखी. ठीक आहे. आणि आता इलेस्टिक त्यामध्ये जाणार आहे, तर खाली सुद्धा आपल्याला नाही काही तर 1/2 इंच तरी मार्जिन लागणारच आहे. सो बघा मग मी ते एकदा चेक करून घेतलं किती लागतंय आणि त्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही जी काही मार्किंग आहे ना तर ही खरं तर बघा 1 इंचाची आपली पट्टी रेडीच होती. मी म्हटलं होतं ना असंही आपण कटिंग करताना तर प्रॉपर परफेक्ट अशी मार्किंग केलेलीच आहे, पण स्टिचिंग करताना सुद्धा मार्किंग करायची, जेणेकरून आपला
स्टिच करताना चुकायला नको, कमी जास्त व्हायला नको पॅन्टची हाईट वगैरे. सो त्यामुळे तर बघा जी मार्किंग केली होती ना बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला मार्किंग करून पूर्ण ती लाईन जॉईन करून घ्यायची आहे या पद्धतीने. ठीक आहे, बघा 3 पॉइंट हे पुन्हा मॅच करून घ्यायचे, म्हणजे पुढच्या साईडने आणि बॅक साईडने दोन्ही साईडने आपण इथे मार्किंग केलंय जेणेकरून पॅन्ट व्यवस्थित सरळ लेवलमध्ये रेडी व्हावे यासाठी. त्यानंतर बघा आता आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे ना थोडंसं आपल्याला ओपन ठेवायचं आहे जिथून आपल्याला इलेस्टिक टाकता यावं यासाठी. आता इथून मी स्टार्ट केला, स्टार्टिंगला व्यवस्थित म्हटल्याप्रमाणे डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे आणि हे आता ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत आपण सिंपल अशी टिप मारून घेऊयात. आणि ह्या पद्धतीने जर का तुम्ही इलेस्टिक लावलं तर खरंच खूप छान प्रॉपर फिनिशिंग सेट लागलं जातं आणि पॅन्ट सुद्धा फिटिंगला पण छान बसते आणि फिनिशिंग सुद्धा पॅन्टची खूप सुंदर दिसते. बऱ्याचदा आपल्याला इलेस्टिकच कळत नाही बघा कसं लावावं कसं नाही. आणि शेवटी सुद्धा लॉक करायचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ना थोडंसं तिथे जागा ओपनच ठेवायची आहे ज्यामधून आपण इलेस्टिक मध्ये टाकू शकू यासाठी. आता ते तुमच्या पुढे लक्षात येईलच की कुठे जागा सोडलेली आहे कुठे नाही. हे बघा आता इथे थांबलोय, जिथून सुरुवात केली होती तिथून आणि जिथे थांबले तिथं तर त्याच्यामध्ये आपण एखादा इंच म्हटलं तरी चालेल एवढा गॅप इथे ठेवलेला आहे. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग से टिप मारून आपलं हे रेडी झालेलं आहे. आता खरं तर आपल्याला इथे इलेस्टिक लावायचं आहे. ते इलेस्टिक कशावर डिपेंड असतं तर ते मी तुम्हाला सांगते, कारण बऱ्याचदा आपल्याला इलेस्टिक किती इंचाचं लावायचं आहे तेच कळत नाही. तर बघा तुमची जेवढी कमर असेल ना तर त्यामधून खरं तर 4 ते 5 इंच आपल्याला कमी घ्यायचं असतं. ठीक आहे, तर बघा मग इथे मी ना आता 27 ला मार्किंग केलेली. खरं तर ना आपल्याला त्यामध्ये पुन्हा 1 इंच सुद्धा एक्स्ट्रा घ्यायचं असतं, म्हणजे जेवढी तुमची कमर असेल त्यामधून 4 ते 5 इंच कमी करायचं आहे आणि पुन्हा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते दोन्ही साईडने जॉईन करताना लागेल यासाठी. आता बघा मी बघा इथून ओपन स्पेस ठेवला होता आपण थोडंसं जाण्यासाठी. पिन मध्ये हे इलेस्टिक अटकून घेतलेलं आहे आणि बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक पूर्ण गोल राऊंड मध्ये ते इलेस्टिक होऊन घ्यायचं आहे. तसा थोडासा टाइम लागू शकतो कारण की इलेस्टिक पण बऱ्यापैकी ब्रॉड आहे आणि जागा पण आपण एकदम परफेक्ट ठेवलेली आहे. खरं तर खूप एक्स्ट्रा लूज ठेवली तरी सुद्धा मग ते फिनिशिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्यामुळे मग आपण व्यवस्थित आपल्याला जेवढं लागणार आहे आणि फिनिशिंग फिटिंगचा विचार करतच आपण त्याच पद्धतीने इथे वरती ही जी काही स्पेस रेडी करून घेतलेली आहे इलेस्टिक टाकण्यासाठी तर ती प्रॉपरच घेतलेली आहे, म्हणजे आपले इलेस्टिक पण उलट वगैरे पडायला नको. जर का तिथे खूपच एक्स्ट्रा आपण घेतलं तर तिथून ते कमी पडेल, म्हणजे उलट वगैरे पडू शकतं. खरं तर तसं होऊ नये यासाठी. सो बघा मग या पद्धतीने हे व्यवस्थित आपण हे एक साईडने स्टार्ट केलेलं आहे आणि जवळजवळ दुसऱ्या साईडने बघा ते इलेस्टिक ह्या पद्धतीने काढलेलं आहे. आणि अशी सेफ्टी पिन यूज करायची जेणेकरून आपल्याला इलेस्टिक लवकर परफेक्ट होऊन पण जातं. दुसरं कुठलीही शार्प गोष्ट जर का यूज केली तर बऱ्याच तिथून ते फाटण्याचे वगैरे चान्सेस असतात. सो त्यामुळे आता हे इलेस्टिक व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे जे जास्त बाहेर दिसतंय ते तर तेवढं बाहेर नकोय, व्यवस्थित आपल्याला बसवायचं आहे. बघा सगळ्या साईडने व्यवस्थित गॅप ठेवत. ठीक आहे, आणि आता हे मी सेफ्टी पिन काढून घेतली आणि इथे आपल्याला आता हे जॉईन करून घ्यायचं आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला 1 इंच तर एक्स्ट्रा लागतात जॉईन करण्यासाठी. सो बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून 4-5 टिपा त्यावर टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल आणि तिथून निघण्याचे चान्सेस राहणार नाही. त्यानंतर पुन्हा ह्या पद्धतीने फोल्ड करून तिथे पुन्हा टिपा टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे ते जास्त तिथे ब्रॉड होणार नाही, आपल्याला टोचणार पण नाही खरं तर यासाठी. आणि तिथे सुद्धा 2-3 टिपा द्यायच्याच आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक पण होईल आणि प्रेस पण होईल. ठीक आहे, तर बघा मग आपण हे व्यवस्थित टिप मारून जॉईन करून घेतलेलं आहे आणि आता हे पूर्ण इलेस्टिक आपल्याला मध्ये टाकून सुद्धा घ्यायचं आहे. खरं तर व्यवस्थित मी म्हटल्याप्रमाणे प्रेस करतच आणि ते व्यवस्थित एवढ्या गॅप मध्ये बसलं पण पाहिजे. खरं तर हे बघा मी अजून एक टिप मारते, ते पॅक होणं तितकंच गरजेचं आहे, कारण ते जर लूज राहिलं आणि ते जर निघलं तर मग पुन्हा आपले भरपूर सारे कामं वाढू शकतात. त्यामुळे आधीच ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. हे बघा मी मध्ये व्यवस्थित ते सेट करून घेतलेलं आहे आणि जिथे आता आपलं ओपन होतं ना थोडंफार तिथे आता आपण टीप मारून घेऊयात, म्हणजे इलेस्टिक टाकण्यासाठी आपण थोडासा गॅप ठेवला होता बघा, तर तिथे आपल्याला एक सिंपल आधीची जी टीप आहे ना बरोबर तिथेच मॅच करत ही टीप इथे मारून घ्यायची आहे. तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते तसंच ओपन सोडू नका. हे बघा थोडंसंच होतं जास्त नव्हतं, पण ते टीप मारून पॅक करून घेतलं.
त्यानंतर आता पुन्हा इलेस्टिक सगळीकडे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ना खरं तर इलेस्टिकला एक मध्ये टीप मारून घ्यायची आहे. आता ती टीप कशी मारायची हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपल्याला ही टीप व्यवस्थित येत नाही, फक्त एकसारखं कपडा सगळीकडेच राहील ह्या पद्धतीने सेट करायचं आहे. आणि बघा मग ते इथे मी ठेवलेलं आहे. त्यानंतर आता हे खेचायचं आहे बघा दोन्ही साईडने आणि मग बरोबर मध्यभागी टीप मारायची आहे. म्हणजे टीप मारताना खेचून घ्यायचं आणि पुन्हा सोडून द्यायचं आहे. म्हणजे मग आपल्याला ते इलेस्टिक स्ट्रेचेबल झालं पाहिजे ना. जर तुम्ही अशी स्टिप मारली तर मग ते इलेस्टिक स्ट्रेचेबल होणार नाही. तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही सरळ सरळ टीप मारली तर इलेस्टिक तिथेच पॅक होऊन जाईल आणि मग आपल्याला एकदम कम्फर्टेबली ती पॅन्ट वेअर करता येणार नाही, ती ताणणारच नाही खरं तर. त्यामुळे मग ह्या पद्धतीने खेचून आपल्याला मध्यभागी एक टीप मारायची असते, जेणेकरून ते जी काही आपली इलेस्टिक आहे तर ती व्यवस्थित स्ट्रेचेबलच राहील आणि आपल्याला ती पाहिजे तेवढी स्ट्रेच सुद्धा करता यावी यासाठी. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे इलेस्टिक लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता बघा हा जो काही खरं तर पॅन्टचा कपडा आहे पूर्ण प्लेन आहे. तर इथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे आणि बॉटमला छान अशी डिझाईन रेडी करायची आहे. तर आतल्या साईडनी करायची आहे बघा आपल्याला. तर जेवढा तुम्हाला कपडा फोल्ड करायचा असेल ना तर बरोबर त्याच मापामध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं बघा, तर इथे मी 1.5 इंचाची मार्किंग करून घेते. आणि ते पॉइंट आता आपण पट्टीच्या सहाय्याने जॉईन करून घेऊयात, जेणेकरून सरळ बॉटम आपला छान डिझाईन सहित रेडी होईल. तो तिरका वगैरे जायला नको, त्यासाठी ही म्हणजे हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. सो सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बॉटमला पण आपण आतल्या साईडने मार्किंग केलेली आहे. लक्षात राहू, म्हणजे उलट्या कपड्यावर, बाहेरच्या साईडनी नाही. ठीक आहे. आणि हा जो काही बॉटम बनवणार आहोत ना खरं तर त्यामुळे खूप सुंदर असं आपल्या ह्या प्लाझो पॅन्टला लुक येणार आहे. तुम्ही सुद्धा असा बॉटम जर तयार केला तर नक्कीच फॅन्सी लुक मधली तुमची प्लाझो पॅन्ट रेडी होईल आणि आय होप सी डिझाईन तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. सो चला मग आता बॉटमला डिझाईन बनवायला आपण स्टार्ट करूयात. तर बघा मग व्हाईट कलरची ही कापडी लेस घेतलेली आहे आणि जी मार्किंग केलेली आहे तर बरोबर त्याच मार्किंगवर आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, आतल्या साईडने आपण ही लेस लावत आहोत. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो लक्षात राहू द्या. कन्फ्यूज होऊ नका. सरळ बाजूने जर लावला तर बॉटम व्यवस्थित रेडी होणार नाही. आणि 1.5 इंचाची मार्किंग केलेली आहे. तुम्ही 1 इंच जर का कटिंग करताना एक्स्ट्रा घेतलेलं असेल तर 1 इंचाची मार्किंग केली तरी सुद्धा चालेल. एक्स्ट्राचं मी इथे लेस कट करून घेतलेले आहे. व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही लेस एकदम मस्त सरळ लावलेली आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता हा कपडा ह्या पद्धतीने फोल्ड करून त्यामध्ये आपली ही लेस व्यवस्थित फोल्ड होईल याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. बघा ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून बरोबर ही बॉर्डर राहील. आपला जी काही सलवारची पॅन्ट आहे ना तर त्याची बॉर्डर खालच्या साईडला सुद्धा राहील. हे बघा, पुन्हा सांगते, आतल्या साईडने हा पॉइंट म्हणजे आपण ही लेस लावतोय आणि हे सुद्धा आतल्या साईडने फोल्ड करतोय. हा पॉइंट इथे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. आणि बऱ्यापैकी ब्रॉडच बाहेरच्या साईडचे सुद्धा तुम्हाला कपडा येईल दिसत असेल. आपण जी काही टीप मारतोय आता तर ती, आणि व्यवस्थित काळजीपूर्वक बघा ह्या पद्धतीने खरं तर आपण इथे टीप मारून जोडून घेतलेली आहे. आता बघा यानंतर हे ह्या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि ती पट्टी बरोबर वरच्या साईडला दिसते बघा. खरं तर तुम्ही इस्त्रीने सुद्धा प्रेस करून घेऊ शकतात. आणि आता जी काही लेस आहे ना तर ती सेम दुसऱ्या बॉटमला पण लावून घेऊयात, जेणेकरून दोन्ही पण बॉटम आपले खरं तर इथे सोबतच रेडी व्हावे. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एक एक रेडी केलं तरी सुद्धा चालेल, तसं काही नाही, तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे. हे बघा, आता हे ह्या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे आणि आता आपण इथे टीप मारून घेऊयात. तर एकदम व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित जसं खरं तर आधीचं केलेलं आहे ना तसंच आहे. मी पुन्हा सांगते, आतल्या साईडने आपण हे इथपर्यंत स्टिच केलेलं आहे, तर ते बाहेरच्या साईडने कसं येईल तर हे तुमच्या पुढे लक्षात येईलच. आता फायनली इथपर्यंत दोन्ही साईडचं झालेलं आहे. त्यानंतर बघा, हे मी म्हटल्याप्रमाणे ह्या पद्धतीने सेट करायचं आहे. तुम्ही इस्त्रीने प्रेस सुद्धा करू शकतात. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी सुद्धा थोडंसं इस्त्रीने प्रेस करते, जेणेकरून हा बॉटम व्यवस्थित सेट होईल आणि पुढची डिझाईन बनवणं सुद्धा इझी जावं खरं तर त्यासाठी. बघा, सरळ करून ते प्रेस करायचं आहे. बघा, सरळ करायचं आहे. ती पट्टी बरोबर वरच्या साईडला येते आणि जी काही लेस आहे ना तर ती आपली खालच्या साईडला जाते.
तर हे फक्त थोडंसं किंचित कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं, पण जर नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघितला तर नक्कीच कन्फ्युजन होणार नाही आणि प्रॉपर फिनिशिंग सहित तुम्हाला सुद्धा असा बॉटम रेडी करता येईल. आता बघा इथपर्यंत लक्षात आलेलंच असणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता ही जी काही लेस आहे ना ते इथे या पद्धतीने लावायची आहे. म्हणजे जी काही आपली पट्टी होती बघा, तर बरोबर ती स्टिच करताना त्यामध्ये आपल्याला ही लेस आतमध्ये टाकून व्यवस्थित स्टिच करून लावून घ्यायची आहे. आणि खरं तर बघा तुमच्या इथे लक्षात येईल की किती सोपी पद्धत आहे आणि किती छान असा बॉटम पण खरं तर इथे रेडी होतोय. आणि अशा बॉटममुळे नक्कीच आपली प्लाझो पॅन्ट खूप सुंदर दिसेल. असा बॉटम तुम्ही स्ट्रेट पॅन्टला सुद्धा रेडी करू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त कटिंग करताना तेवढं 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं उंचीमध्ये खालच्या साईडला, ठीक आहे. तर बघा मग सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती जी काही लेस आहे ना तर ती व्यवस्थित टाकून घेऊयात. मी पुन्हा सांगते, पद्धत खूप सोपी आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तुम्हाला, पण सगळ्यात आधी आपण जे काही स्टिच केलं होतं तर ते आतल्या साईडने केलं होतं आणि ते ऑटोमॅटिक सरळ केलं की ती पट्टी वरच्या साईडने फोल्ड करण्याच्या वेळेस आपल्याला पुन्हा ती लेस त्यामध्ये टाकून इथे टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे बरोबर 2 लेअर मध्ये ती लेस पण लागली जाते आणि खरं तर ना बॉर्डर पण खूप छान अशी रेडी होते. हे बघा, ठीक आहे. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपली ही बॉर्डर इथे रेडी झालेली आहे आणि या छानशा बॉटमच्या डिझाईनमुळे खरं तर आपल्या ह्या प्लाझो पॅन्टला अजूनच सुंदर असं लुक येणार आहे. सो चला इथपर्यंत स्टिच झालं. आता आपण ही जी काही पॅन्ट आहे तर ती उलटी करूयात आणि कडेने 1 इंच एवढं मार्जिन ठेवत आता आपण हे जोडून घेऊयात. स्टार्टिंगला व्यवस्थित मी खरं तर लॉक केलेलं आहे आणि एकसारखं मार्जिन मेंटेन ठेवतच आपल्याला हे जॉईन करायचं आहे. बघा सोपं आहे. आता आपली पॅन्ट इथे खरं तर रेडी पण झालेली आहे, तुमच्या लक्षात येतच असेल. हे बघा आणि इथे परत शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. तुम्हाला जर यावर डबल टिप पूर्ण द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, पण सध्या काही मी लगेच देत नाही कारण मला तरी तसं लगेच गरज वाटत नाहीये. आणि आता ती पॅन्ट आपण सरळ करून घेऊयात आणि फायनली इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही प्लाझोची पॅन्ट इथे कम्प्लीट स्टिच करून झालेली आहे, ते सुद्धा एकदम छान अशा डिझायनर बॉटम सहित. सो बघा मग इलेस्टिक वगैरे सगळंच एकदम परफेक्ट लागलं गेलेलं आहे. खरं तर पॅन्टची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे, म्हणजे बघितल्यावरच लक्षात येते. त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे हा जो काही बॉटम आहे तर यामुळे आपली पॅन्ट अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसते आणि नक्कीच खूप सुंदर दिसते. सो अशा पद्धतीचं असं पॅटर्नचं बॉटम तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे नक्कीच तुमची पॅन्ट सुद्धा खूप छान दिसेल. आणि आय होप सो अशा बॉटम मध्ये जर का तुम्ही कस्टमरची प्लाझो पॅन्ट स्टिच केली तर कस्टमर सुद्धा खरंच खूप हॅप्पी होईल. सो नक्कीच अशी डिझाईन तुम्ही ट्राय करून बघा, ठीक आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट छान अशी आपली प्लाझोची पॅन्ट संपूर्ण स्टिच झालेली आहे. कशा पद्धतीने बॉटम रेडी करायचं, खरं तर बॉटममुळे तर आपल्या प्लाझो पॅन्टला अजूनच सुंदर असे लुक सुद्धा आलेला आहे, बघितल्यावरच लक्षात येईल. फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. त्याचबरोबर इलेस्टिक कसं लावायचं, किती इंचाचं लावायचं, साईजनुसार काय चेंजेस करायचं, हे सगळं अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सो महत्त्वाचे टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही मापाची सहजच प्लाझो पॅन्ट कटिंग स्टिचिंग करता येईल. आणि आज मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग स्टिचिंग करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.